पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही निघालोय गावी जाण्यासाठी. कुठे तर आम्ही जातोय पुण्याला. जसं मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पुण्याला कशासाठी तर 2 खास रिझन आहे. एक रिझन म्हणजे मला विरूला भेटायचं आहे. 6 महिने झाले मी त्याला भेटली नाही आहे. आणि दुसरं खास रिझन म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे प्रियंका. तिच्या मुलाचा 5वा वाढदिवस आहे आणि छोट्या पिल्लूचं नामकरण सोहळा आहे त्यासाठी. ताईला जीजूंना माहिती नव्हतं. डिरेक्टली येऊन सरप्राईज दिलं. पण सोबत आम्हीसुद्धा सरप्राईज झालो कारण ताई तेव्हा घरी नव्हती. सो ताई आणि विरू आले. त्यांनासुद्धा गोड असं सरप्राईज दिलं. त्यांना तर फार असा आनंद झाला आणि थोडासा आवाज झाला त्यामुळे आमचं पिल्लू घाबरलं. पण नंतर शांत झालं आणि मग आलं त्याच्या माऊकडे म्हणजेच माझ्याकडे. विरूला भेटून एवढं भारी वाटलं ना. विरू आता मोठा झाला आहे, चालायला लागला आहे, दुडूदुडू धावायला लागला आहे, एक एक शब्द बोलायला लागला आहे. सो यस, त्याच्यासाठीच हे खास मी लाडू बनवले होते. सो हे माझं पिल्लू गोड असं. सो मस्त वाटलं त्याला भेटून. दादाचं आणि ते विरूचं मस्त खेळणं सुरू होतं आणि त्यानंतर आम्ही सगळे रेडी झालो आणि रेडी होऊन आलो प्रियंकाकडे. तर 1.5 वर्षानंतर आम्ही दोघी भेटलो. माझी बेस्ट फ्रेंड परत एकदा आई झाली आहे. सो खूप जास्त आनंद झाला आम्हाला. आम्ही कितीही वर्षांनी भेटलो ना तरी आमचा बॉन्ड आजही तसाच आहे. सो यालाच तर खरी मैत्री म्हणतात ना. सो येस, सगळ्यांना भेटून, तिच्या फॅमिलीला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि तिलासुद्धा फार आनंद झाला. पिल्लूचं नाव सुमेध ठेवलं. निर्वेदचं छान बड्डे सेलिब्रेशन झालं. जेवण केलं आम्ही, छान छान फोटोज क्लिक केले आणि तिथून मग आलो दिनेश दादा आणि सुरेखाकडे. दिनेश दादा म्हणजे यांची फ्रेंड. सो तिथेसुद्धा भरपूर गप्पा झाल्या. तिथून निघालो आणि आलो सर्वेशला भेटायला. सर्वेश म्हणजे आमचा भाचा. सो त्यांना भेटलो. तिथून आलो गॅरेजमध्ये कारण गाडीचा AC चालत नव्हता. ते दाखवलं पण तो म्हटला काही गॅरंटी वॉरंटी नाही आहे दुरुस्त करूनसुद्धा. म्हणून म्हटलं इथे नको दाखवायला. तसंच तिथून निघालो ताईकडे यायला. सो मोशीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा सगळ्यात मोठा पुतळा उभारला आहे. तो बघितला. रात्रीचं वेळ होती त्यामुळे क्लिअर दिसला नाही. घरी आल्यानंतर ह्या पिल्लूंची मस्ती अशीच सुरू होती. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही उठलो आणि ह्याला इथे काकाजींसोबत स्टेअरिंगवर बसायचं होतं. तो ताईला मस्त असा बाय बाय करत होता आणि त्याला सोडून यावंसंच वाटत नव्हतं. बट काय करणार, यावं तर लागणारच होतं. फायनली त्यांना बाय बाय केलं. येताना आमच्या दादांना भूक लागली होती. सो येस, इथे आम्ही मस्त दोघांनी कॉफी पिली. देवांशनी छान बर्गर एन्जॉय केला त्याचं. त्याच्यानंतर कुठला तरी एक शेक घेतला होता, तो एन्जॉय केला. आणि अशा प्रकारे हे 2 दिवस इतके पटकन निघून गेले ना, कळालंच नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.